महाराष्ट्र के बुल्डाना जिले के चिखली तहसील के करवंड गांव में ऐतिहासिक करवंड महोत्सव 2026 बड़े ही उत्साह और धूमधाम के साथ मनाया गया। यह महोत्सव छत्रपति शिवाजी महाराज और महारानी गुणवत्ताबाई के विवाह के 370 वर्ष पूरे होने की स्मृति में आयोजित किया गया। इस आयोजन को विशेष ऐतिहासिक महत्व मिला। राजमाता जिजाऊ का मायका और छत्रपति शिवाजी महाराज की ससुराल के रूप में प्रसिद्ध इस ऐतिहासिक स्थल पर कार्यक्रम की शुरुआत सुबह शिवाजी महाराज की अश्वारूढ़ी प्रतिमा की अभिषेक और पूजा अर्चना से हुई। इसके बाद गांव में भव्य ऐतिहासिक शोभा यात्रा निकाली गई, जिसमें शिवकालीन परंपराओं और प्रसंगों को झांकियों के माध्यम से जीवंत रूप से प्रस्तुत किया गया। इस अवसर पर चिखली विधायक श्वेता महाली ने कहा कि इस महोत्सव के माध्यम से करवंड गांव की 18 पगड़ जातियों एवं मंच पर आई है, जो सामाजिक और सांस्कृतिक एकता का प्रतीक है। इस आयोजन ने न केवल इतिहास की गौरवशाली परंपरा को जीवंत किया है, बल्कि समाज में एकता और सांस्कृतिक गौरव का संदेश भी दिया है। येत्या काळामध्ये कशा पद्धतीचा तुम्ही पाठपुरावा करणार आहे, काय पाहायला मिळणार आहे? सर्वात पहिले तर दुर्दैवाने गुणवंताबाईंच्या संदर्भामध्ये त्यांचा फोटो किंवा नेमकं त्या कशा दिसत होत्या हे आपल्याला माहिती नाहीये। तरी आम्ही इंगळे घराण्यातले सध्याचे जे त्यांचे वंशज आहेत त्यांचे 7-8 जणांचे चेहरे क्लोन करून एक गुणवंताबाईंचा चेहरा AI च्या माध्यमातून तयार केला। आता कुठेतरी ही जी म्हणजे फ्रेम आहे किंवा हा जो एक तो काही फोटो आहे त्या फोटोचं रूपांतरण एक भव्य दिव्य अशा पुतळ्यामध्ये त्या ठिकाणी करवंडमध्ये झालं पाहिजे। आणि जे 52 बुरुज आहेत ते बुरुज आजच्या घडीला ओसाड पडलेली आहेत, तर त्या बुरुजांची म्हणजे 52 बुरुजची प्रतिकृती ही करवंडमध्ये असली पाहिजे। आणि एक छत्रपतींना साजेसा असा एक प्रोजेक्ट गुणवंताबाईंचा त्या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे। आज महाराज या ठिकाणी येऊन गेलेत, त्यांनी सांगितले फडणवीस साहेबांकडे आम्ही हा प्रस्ताव देऊ। आता एक गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांच्या भावना होत्या, मात्र तुमच्या पुढाकारातून आता भव्य दिव्य असा ऐतिहासिक सोहळा पाहायला मिळाला, काय नेमक्या भावना? छत्रपती शिवेंद्रराजेंनीच त्यांच्या भाषणामधून सांगितलंय की काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये जाणीवपूर्वक छत्रपतींचा जो काही इतिहास आहे तो दाबण्याचा किंवा अभ्यासक्रमामधून जो काही अभ्यासक्रम आहे तो गाळण्याचं काम त्या काळामध्ये झालेलं। आणि आज महायुती सरकारच्या काळामध्ये छत्रपतींचा जो काही जुना वारसा असेल किंवा ज्या ठेवी असतील त्यांना उजाळा देण्याचं काम हे महाराष्ट्रभर त्या ठिकाणी चालू आहे। आग्र्यालाही पाहिलं आपण, आग्र्याला एक भव्य दिव्य अशी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्या ठिकाणी निघते। छत्रपतींचा एक अश्वारूढ भव्य दिव्य पुतळा त्या ठिकाणी आग्र्याला सुद्धा महायुतीच्या काळामध्ये होऊ घातलेला आहे। आणि त्याच पद्धतीने आज आपण बघतोय की हे जे चिखली तालुक्यातलं करवंड शहर आहे, करवंड गाव आहे, या करवंड गावाची ओळख ही 52 बुर्जी गाव म्हणून त्या ठिकाणी ओळख होती। आणि इथलं जे इंगळे घराणं आहे त्या इंगळे घराण्याचा थेट संबंध हा छत्रपतींसोबत होता। छत्रपतींच्या सौभाग्यवती गुणवंताबाई इंगळे ह्या इंगळे घराण्याच्या त्या ठिकाणी कन्या, आणि त्यांचा विवाह हा छत्रपतींसोबत होणे म्हणजे ही अभिमानाची बाब फक्त इंगळे घराण्याकरता नाही आहे, तालुक्याकरता नाही, तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी आहे। परंतु हा जो वारसा आहे, हा जो इतिहास आहे, हा इतिहास कुठेतरी गहाळ झाला होता। आज महायुती सरकारच्या काळामध्ये या इतिहासाला उजाळा मिळालेला आहे आणि मला खात्री आहे की आजचा हा सोहळा हा पहिल्यांदा झालेला आहे। खरं तर या सोहळ्याची खरी उंची वाढली जेव्हा छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी या कार्यक्रमाला ते आले, त्यांच्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि एक वेगळ्या उंचीला हा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण गेलेला पाहिलं। आज या सोहळ्याच्या माध्यमातून या करवंड गावामधले 18 पगड जातीचे सर्व लोक एकत्र आले। जे छत्रपतीने जे स्वराज्याची निर्मिती केली ती 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून केली, आज ते उदाहरण आपल्याला करवंडमध्ये दिसत आहे। आणि मला पूर्ण खात्री आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीने 18 पगड जातीला एकत्रित करतच महायुतीचं सरकार चांगल्या पद्धतीने काम करेल आणि छत्रपतींचा जो काही इतिहास गहाळ झालेला होता आतापर्यंत त्याला अशाच पद्धतीने उजाळा त्या ठिकाणी मिळेल।